न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून मंगळवारी पुरात उडी घेणाऱ्या अज्ञात तरुणाचा मृतदेह कुंडाणे येथे आढळला। विरदेल ते अक्कळसे रस्त्याची दुरावस्था, शिंदखेडा मतदारसंघाचे विकास पुरुषांनी दौरा करून विकास पाहावा। श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून काढण्यात आली शोभायात्रा। पांडव प्लाझा ते 80 फुटी रस्त्याला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याचे लोकार्पण आणि नगाववाडी येथे मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून मंगळवारी पुरात उडी घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह तालुक्यातील कुंडाणे येथे आढळून आला आहे। तरुणाची ओळख पटलेली नाही। धुळे शहरातील पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून पुराच्या पाण्यात मंगळवारी उडी घेतलेल्या बेपत्ता तरुणाचा प्रशासनाने शोध लावला असून कुंडाणे शिवारात त्याचा मृतदेह आढळून आला आहे। सध्या अक्कलपाडा प्रकल्पातून पांझरा नदीत विसर्ग सुरू आहे, यामुळे पांझरा दुथडी भरून वाहत आहे। मंगळवारी एका तरुणाने पांझऱ्याच्या पुरात अचानक उडी घेतली, यामुळे घटनास्थळी गर्दी झाली, पण पुराच्या पाण्याचा ओढा आणि खोलीमुळे उडी मारलेला व्यक्ती पुढे कुठेही दिसला नाही। अनेकांनी ही घटना प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगण्यात आले, पण ठोस असा पुरावा नव्हता। तरीही घटनास्थळी आझादनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती पवार, देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्यासह इतर कर्मचारी व महापालिकेचे अग्निशमन विभागाचे अधिकारी कर्मचारी दाखल झाले आणि बेपत्ता तरुणाचे शोधकार्य सुरू ठेवले। ज्या ठिकाणी तरुण बुडाल्याचे सांगण्यात आले त्या परिसरात नदीपात्रात काटेरी झुडपे असली तरी ती बाजूला करण्यात आली, पण कुठेही तो मिळाला नाही। बुधवारी सकाळपासून पुन्हा एकदा तरुणाचा शोध घेण्यासाठी पथक दाखल झाले। घटनास्थळापासून पुन्हा शोध मोहीम हाती घेण्यात आली। धुळे तालुक्यातील कुंडाणे शिवारात एक शव वाहून आलेले नागरिकांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी धुळे अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकापर्यंत माहिती पोहोचवली। ही माहिती मिळताच घटनास्थळी धुळे अग्निशमन दलातील अधिकारी महाजन आपल्या पथकातील लीडिंग फायरमन अतुल पाटील, श्याम कांदळे, मनोज सरगर, कुणाल ठाकूर, सिद्धार्थ करणार, प्रवीण माळे आणि राहुल पाटील यांच्यासह संबंधित ठिकाणी धाव घेतली। या ठिकाणी अनोळखी व्यक्तीचे शव नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले, परंतु मूर्त तरुणाची अजूनही ओळख पटलेली नाही। तरुणाचा मृतदेह हिरे वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल ते अक्कळसे रस्त्याची दुरावस्था झाली असून शिंदखेडा मतदारसंघाचे विकास पुरुष यांनी या भागात दौरा करून विकास पाहावा असे आवाहन करीत शेतमजूर व शेतकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। शिंदखेडा तालुक्यातील विरदेल ते अक्कळसे या रस्त्याची दुरावस्था झाली असून गोरगरीब तसेच शेतकरी वर्गाने याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून शिंदखेडा मतदारसंघाचे विकास पुरुष आमदार जयकुमार रावल यांनी या भागात दौरा करून हा रस्ता पाहून विकासाची माहिती द्यावी असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी केले आहे। विरदेल ते अक्कळसे या रस्त्यावर शेतकरी वर्ग तसेच इतर वाहतुकीची वर्दळ असते, परंतु सदर रस्ता पाहिल्यानंतर शिंदखेडा मतदारसंघाचा विकास चिखलात तर फसला नाही असा अनुभव आला आहे। याबाबत शिंदखेडा शेतकरी समितीमार्फत वेळोवेळी निवेदने देऊनही याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर यांनी सदर रस्त्याची दुर्दशा पाहण्यासाठी स्वतः चिखलात दौरा करून आमदार जयकुमार रावल यांना विकास पुरुषांनी दौरा करून विकास बघून घ्यावा असे आवाहन केले आहे। यावेळी त्यांच्यासोबत पंचायत समिती सदस्य राजेंद्र देवरे, माजी सभापती प्रकाश पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य जयवंतराव बेहरे, गोपाल बेहरे, विक्की निकम, रवींद्र बेहरे, धनंजय बेहरे, टिकाराम बेहरे यांच्यासह शेतकरी संदीप बेहरे, मनोज कुवर, गुलाब नानभाऊ, चतुर पाटील, राजूदादा, मनोज पाटील, सुका कोळी यासह शेतकरी व महिला मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्त्याची पाशी दुर्दशा झालेली आहे। तर 20 वर्षामध्ये आमदार महोदयाने एक पण काम केलेलं रस्त्यांचं की फक्त विकासाच्या नावावर हे गप्पा मारता। जुनी वाट आंबडते ही पण एकदम खराब, एकदम दुरावस्थेमध्ये आहे। तर तरी शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं, शेतकऱ्यांकडे एवढीच बोल। विरदेल ते अक्कळसे हा रस्ता, या रस्त्याची दुरावस्था जर आपण बघितली, पूर्ण अंमळथे, सोनेवाडी, अक्कळसे, विरदेल या पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची आणि शिंदखेडा शहरातील शेतकऱ्यांची ही शीव आहे। मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या दळणवळणासाठी हा प्रमुख रस्ता असताना देखील सध्या भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व बैलगाडीवर प्रवास करून विकास दाखवण्याचं काम करत आहे। आमची या तालुक्याचे आमदार आणि माजी मंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्हाला जर विकास खरंच दाखवायचा असेल तर तुम्ही विरदेल आणि अक्कळसे रस्त्यावर तुमची बैलगाडी इथं आणा आणि इथल्या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घ्या, इथल्या रस्त्याची परिस्थिती बघून घ्या।
आपल्याला या तालुक्याने सर्वस्व दिलं. पंचायत समिती दिली, जिल्हा परिषद दिलं, आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदापर्यंत आपण पोहोचलात. पण दुर्दैवाची गोष्ट आहे, मात्र शेतकऱ्यांचे रस्ते मात्र आपल्याला दिसत नाही. प्रमुख रस्ते दळणवळणाचे आपल्याला दिसत नाही. इतकी दुरावस्था या 20 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपण या मतदारसंघाची करून ठेवलेली आहे. आणि म्हणून तुम्हाला आमचं खुलं आव्हान आहे की तुमची बैलगाडी या रस्त्यावरून घेऊन जा. किमान तुम्ही आल्यामुळे प्रशासन नक्की हलणार आणि तुम्ही ज्या दिवशी याल त्या दिवशी आम्हालाही कळवा, म्हणजे आम्हालाही चालतानाचा तुमचा फोटो पूर्ण जगासमोर, जिल्ह्यासमोर आणि भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वासमोर दाखवता येईल की ज्यांनी 20 वर्ष नेतृत्व केलं त्यांनी अशा आमच्या या शेतकरी राजाचे हाल करून ठेवलेले आहे. एवढंच आजच्या निमित्ताने पुरे होईल. धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीतील राजमाता जिजाऊ उद्यान येथील श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय शिवलिंग स्थापना व प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुधवारी शहरातून शोभायात्रेसह कलश यात्रा काढण्यात आली. धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीतील राजमाता जिजाऊ उद्यान येथे श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय शिवलिंग स्थापना व प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त बुधवारी श्री एकविरा देवी माता मंदिर येथून शोभायात्रा तसेच कलश यात्रा काढण्यात आली. कलश यात्रेत 108 सुवासिनी सहभागी झाल्या होत्या. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त दिनांक 7 जुलै ते 9 जुलै दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 8 वाजता पूजेला आरंभ होऊन सायंकाळी आरती पूजनाचे नियोजन करण्यात आले आहे. 9 जुलै रोजी सकाळी स्थापित देवता पूजन, मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा, मूर्ती स्थापना, कलशारोहण, उत्तरांग हवन, पूर्णाहुती, नैवेद्य व महाआरती, त्यानंतर 12 ते 5 यावेळेस महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुंदकेश्वर महादेव शिवालय सांस्कृतिक व शैक्षणिक ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. आज दिनांक 7/8/2024 रोजी आपण श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय 7 ते 9 तारखेपर्यंत प्राणप्रतिष्ठेचे कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. त्याच्यात महाप्रसादाचं पण नियोजन केलेलं आहे. तर 9 तारखेला सर्व धुळेकर जनतांनी आपण सगळे प्रोफेसर कॉलनी देवपूर धुळे येथे येण्याची कृपा करावी आणि जास्तीत जास्त संख्येने आपण महाप्रसादाचा लाभ घ्यावा ही सर्व भाविक भक्तांना विनंती. आपली ही जी शोभायात्रा आहे अनुप भैयाजी अग्रवाल, सुशीलकुमार महाजन आणि प्रतिभाताई चौधरी यांच्या हस्ते नारळ पूजा करून एकविरा देवीपासून पंचवटी, जैन चौक, जैन सिनियर, शनी मंदिर आणि डायरेक्टली मंदिरापर्यंत मार्गस्थ होणार. तरी जास्तीत जास्त लोकांनी शोभायात्रेमध्ये सहभागी व्हावे. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील पांडव प्लाझा ते 80 फुटी रस्त्याला जोडणाऱ्या 25 लाख रुपये खर्चाच्या निधीतून तयार करण्यात आलेल्या डांबरी रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला. धुळे शहरातील स्टेशन रोडवरील पांडव प्लाझा ते 80 फुटी रोडला जोडणाऱ्या डांबरीकरण झालेल्या रस्त्याचा लोकार्पण सोहळा आमदार फारुख शाह यांच्या हस्ते बुधवारी संपन्न झाला. आमदार फारुख शाह यांनी सदर रस्त्याच्या डांबरीकरणासाठी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्या अंतर्गत झालेल्या रस्त्याचे आमदार फारुख शाह यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत ठेकेदार कैलास हजारे, VS अग्रवाल, डॉक्टर दीपश्री नाईक, प्यारेलाल पिंजारी, इक्बाल शाह, डॉक्टर शराफत अली, अनिश शाह, उजेल आजमी, निजाम शाह, डॉक्टर बापूराव पवार, घनश्याम गिंदुडिया, नितीन थोरात, विलास हजारे, दीपक सोनार, दिनेश आठवळे, प्रफुल्ल पाटील, राहुल पाटील, सुधीर इतापे, आसिफ पोपट शाह, इम्रान पिंजारी, इरफान शेख, संजय शर्मा, कुणाल खैरनार, पंकज शाह, रितेश जावळे, भावेश शाह, नाना जाधव, मदनलाल अग्रवाल, रईस शाह, गोलू शाह, कैसर शाह, मुजाहिद शेख आदी उपस्थित होते. 80 फूट रोडपासून तर स्टेशनपर्यंत रस्त्याच्या डांबरीकरणाचा कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. या कामासाठी आमचे बंधू माजी नगरसेवक श्री कैलास भाऊ हजारे व परिसरातील नागरिकांनी माझ्याकडे मागणी केली होती. त्या निमित्ताने मी नागरिकांची मूलभूत सोयीसुविधा या योजनेअंतर्गत 25 लाख रुपये मंजूर करून दिले होते आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, जैसे पहचान भाई, उदय आजमी भाई, प्यारेलाल भाई पिंजारी, इकबाल भाई शाह आणि अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत. भैया साहब, जिल्हाधिकारी अभिनव गोयल उसके अचानक बदली होने का बारे में कुछ बताइए, उसका कारण. जिल्हाधिकारी अभिनव गोयल हे अत्यंत प्रामाणिक होते आणि मागे जे लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत भाजपाची अनागोंदी त्यांनी चालू दिली नाही, म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आलेली आहे.
यात पूर्णपणे भाजपा जबाबदार आहे आणि भाजपवाल्यांनी त्या अभिनव गोयल सारख्या चांगल्या कलेक्टरांची बदली केलेली आहे. धुळे येथील शिवश्री प्रशांत भाऊ पवार प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय बाबूराव खैरनार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ शहरातील नगावबारी येथे मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धुळे येथील शिवश्री प्रशांत भाऊ पवार प्रतिष्ठानतर्फे स्वर्गीय बाबूराव खैरनार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणार्थ मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे शहरातील नगावबारी परिसरातील संभाजी पाटील यांच्या निवासस्थानाच्या आवारात बुधवारी आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास भाजप धुळे विधानसभा प्रमुख अनुप अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब बदाने हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मोफत आरोग्य तपासणी शिबिरात उच्च रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन लेवल, रक्तगट तपासणी तसेच नेत्र तपासणी करण्यात आली. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. सदर शिबिरात जनरल फिजिशियन डॉक्टर मुनाली खैरनार, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर तुषार देवरे, जनरल फिजिशियन डॉक्टर कुंदन पाटील, डॉक्टर ललिता पाटील, डॉक्टर मयुरेश देशले या तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांच्या तपासण्या करण्यात आल्या. सदर शिबिराचा नगावबारी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला. यावेळी सागर खैरनार, अमोल खैरनार, बाळू कोतकर, अशोक गायकवाड, सागर चव्हाण, जयेश खैरनार, हरीश राठोड, सुनील गायकवाड, सोनू पाटील, महेश माळी, अमोल मराठे, अमोल शिंदे, अंकित चौधरी यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नगावबारी खरं तर फार जुनी वस्ती आहे आपली, परंतु अतिशय दुर्लक्ष या वस्तीकडे झालेलं होतं. अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम केल्यानंतर एक आरोग्याला साथ म्हणून हे अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम झालेलं आहे. जे आपल्या घरात सोस खड्डे होते, जो आपला मेला गडरीत जायचा, आता तो गडरीत जाणार नाही, तो सरळ पाईपलाईनद्वारे कचरा डेपोजवळ जाईल. अतिशय वाईट रस्त्यांची अवस्था झाली होती, परंतु आपण 70% रस्ते या भागातले करून टाकलेले. फक्त नगाववारीचा हा जो परिसर आहे, एवढे 2-3 रस्ते, मुख्य रस्ते राहिलेले आहेत. आत्ता DPTC झाली मागच्या रविवारी. त्या DPTC मध्ये आपण हा एक रस्ता, फॉरेस्ट कॉलनीचे जे आडवे रस्ते ते आणि तो एक मुख्य रस्ता, असे 3 रस्ते मंजूर केलेले. त्या रस्त्यांची निविदा जवळपास एक 15 ते 20 दिवसात निविदा होईल आणि जरी आचारसंहिता लागली, एक जे निविदा झाली तर कामाला अडचण येणार नाही. 250 लोकांना ज्यांनी कागदपत्र दिलेत, त्या 250 लोकांना 7/12चे उतारे ची मंजुरी या 15 दिवसात होईल. कलेक्टर साहेबांच्या टेबलवरती फाईल पडलेली आहे. खालच्या सर्व प्रोसिजर पूर्ण होऊन गेलेल्या, आता अंतिम सहीला कलेक्टर साहेबांकडे ती फाईल आहे. परंतु काही कारणास्तव कलेक्टर साहेबांची आता झाली बदली. आजच सकाळी नवीन कलेक्टर आले, ते चार्ज घेत आहेत. आता जाऊन त्यांना एक आपल्याला 5-10 दिवस द्यावे लागतील अभ्यास करण्यासाठी. जर जुने कलेक्टर राहिले असते तर कदाचित आज उद्यामध्ये ती सही झाली असते, परंतु आज नवीन कलेक्टर आले, ते आता चार्ज घेत आहेत. चार्ज घेतल्यानंतर एक 7-8 दिवस त्यांना अभ्यास करायला वेळ द्यावा लागेल आणि मग आपण ती फाईल मंजूर करून घेऊ. आणि ते 7/12चे उतारे सुद्धा आपण इलेक्शनच्या पहिले द्यायचा प्रयत्न करू, कारण की कलेक्टर साहेबांची सही झाल्यानंतर सरकारी मोजणी होईल आणि सरकारी मोजणी झाल्यानंतर ते उतारे होईल. तर हक्काचं घर आपल्या नगाववारीतील जवळपास 250 लोकांना हक्काची जागा फुकटात शासनाच्या मार्फत आपल्याला मिळेल. बाकी लोकांनी कागद दिले नाही म्हणून भरपूरशे राहून गेले. जर सर्वांनी त्यावेळेला पूर्ण कागद दिले असते तर कदाचित तो आकडा 450च्या जवळपास गेला असता. पण हरकत नाही, आत्ताही जर कागद दिले तर ते अतिक्रमणित जे घरं आहेत ते स्वतःचे हक्काचे घरं होऊन जातात. राहिला रस्ता, वीज, हे छोटे छोटे विषय आहेत. हे विषय आपण मार्गी लावतोच आहे, परंतु या शहराला सर्वात मोठा विषय म्हणजे आता येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत, जसं लोकसभेला 3000 मतांनी आपली सीट घेतली, फक्त 3000 मतांनी. आज तुम्हाला खोटं वाटेल मित्रांनो,
1 लाखच्या जवळपास त्यांचं मतदान आलेलं आहे. येणाऱ्या काळात जेव्हा विधानसभेच्या याद्या येतील त्यावेळेला ते मतदान 1,20,000च्या वर झालं. जर आपले लोक जागृत झाले नाही तर मी वारंवार सांगतो, धुळे शहराला मालेगाव होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. केव्हा मालेगाव होऊन जाईल, केव्हा आपल्या वस्त्या खाली होतील हे कोणालाच समजणार नाही. फार गंभीर विषय आहे. प्रत्येकाने मनावर घ्या आणि मतदानाला जनजागृती करून 100% मतदान कसं होईल याच्याकडे लक्ष द्या. आज मतदान याद्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर घोळ सापडतोय. आमचे माणसं कदाचित तिकडे येऊन गेले असतील, फिरले असतील, घरोघरी आले असतील. ते घेतायत नावं. जे लोक राहिले असतील नवीन, ज्यांचं मतदान नाही, ते मतदान आपण सर्वात पहिले नोंदवलं पाहिजे. त्यांचं रोज 1000 मतदान नोंदवलं जातं तर आपलं 100 पण नाही. याची काळजी आपण घेतली पाहिजे. 18 वर्षाचा जोही आपल्या घरात असेल किंवा कोणाचं मतदान राहिलं असेल त्याचं मतदान ताबडतोब आपण नोंदवलं पाहिजे. त्याच्यासाठी माझ्या ऑफिसला 24 तास माणूस बसलेला असतो मतदान नोंदवायला. तर आपल्याकडे कोणी बाकी असेल तर ते मतदान नोंदवा. आणि पुनश्च सर्वांचा आभार मानतो. सागर, अमोल सर्वांचा आभार मानतो का या ठिकाणी मला बोलवलं आणि माझ्या हाताने आरोग्याचं हे शिबिराचं उद्घाटन करून घेतलं. त्याबद्दल मी मनापासून सर्वांचा आभार. आणि हे जे कामं आहेत हे नक्कीच आपण विधानसभेच्या पहिले करू एवढी पुनश्च आपल्याला आश्वासन देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गाववारी परिसरात आमच्या शिवश्री प्रशांत भाऊ पवार सामाजिक प्रतिष्ठान तसेच कैलासवासी बाबूराव मैपत फेरणार यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज माऊली क्लिनिक नगावबारी येथे भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला धुळ्यातील धर्मवीर हे लाडके भैयासाहेब अनुपजी अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कार्यक्रम पार पडला. तसेच बाळासाहेब मनोहरजी बदाने यांची देखील उपस्थिती सदर कार्यक्रमाला लाभली. या कार्यक्रमामार्फत रक्तदान जवळपास 100 लोकांचं करण्याचं नियोजन आहे. तसेच नेत्र तपासणीमध्ये नेत्र परिसरातील सर्व नागरिकांची नेत्र तपासणी मोफत होणार असून त्या शिबिरामार्फत कोणाला मोतीबिंदू असेल तर मोतीबिंदूचे ऑपरेशन आमच्या शिबिरामार्फत मोफत करण्यात येईल. तसेच कोणाला अल्प दरात चष्मा देखील उपलब्ध करण्यात येईल. या कार्यक्रमाला आमच्या परिसरातील सर्व नागरिकांचे प्रतिसाद लाभला. त्यामुळे सर्वांचे मनापासून आभार. तसेच रक्तदान शिबिराला परिसरातील नागरिक अशोक भाऊ गायकवाड, बाळूभाऊ कोतकर आणि सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब संभाजी पाटील तसेच आमच्या सर्व प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि सर्वांचे आम्हाला सहकार्य लाभले. त्याबद्दल सर्वांचे आभार मनापासून. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. पांझरा नदीवरील मोठ्या पुलावरून मंगळवारी पुरात उडी घेणाऱ्या अज्ञात तरुणाचा मृतदेह कुंडाणे येथे आढळला. विरदेल ते अक्कळसे रस्त्याची दुरावस्था. चिंदखेडा मतदारसंघाचे विकास पुरुषांनी दौरा करून विकास पाहावा. श्री कुंदकेश्वर महादेव शिवालय शिवलिंग स्थापना व प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शहरातून काढण्यात आली शोभायात्रा. पांडव प्लाझा ते 80 फुटी रस्त्याला जोडणाऱ्या डांबरी रस्त्याचे लोकार्पण. आणि नगाववारी येथे मोफत आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातम्या संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.